हक्क भाग 3. खरं तर त्याला वैदेहीसारखी करिअर गर्ल नको होती, पण त्याच्या घरात साऱ्यांनाच वैदेही खूप आवडली अन त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच वैदेहीनं त्याच्याबरोबर विमानात बसली. टेक्सासला आल्यावर काही दिवस अगदी फुलपाखरासारखे उडून गेले. वैदेहीला तिच्या कंपनीनं आनंदात तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक दिली. अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्याची थोडीही कल्पना वैदेहीला नव्हती. सुनील आता मधून वीकएंडला कामासाठी बाहेर राहतो, उशिरा येतो हे तिला कधी कधी खटकायचं. पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची. एका काळ्याकुट्ट शनिवारी वैदेहीच्या ध्यानीमनीही नसताना ते घडलं. सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे वैदेही तयार होत होती. सुनील अंघोळीला गेला असताना दारावर टकटक झाली. वैदेहीनं की-होलमधून बघितलं. दारात एक परदेशी स्त्री उभी होती. कडेवर 2 वर्षांचं गुटगुटीत मूल. "इज सुनील हिअर? " वैदेही काही बोलणार तोच सुनील खोलीत आला. त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदेहीच्या मनात एकदम अशुभाची शंका आली. पण त्या स्त्रीनं सुनीलला काही संधीच दिली नाही. एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर पडली. "यू चीटेड मी. हाऊ कुड यू डू धिस टू मी? " असं किंचाळत ती एका हातानं त्याला थापडा मारू लागली. वैदेहीचा अगदी दगड झाला. तिच्या तोंडातून शब्दही फुटेना. हिला फसवलं म्हणते ही. अन माझं काय? माझं तर आयुष्यच उद्ध्वस्त केलं यानं. बातमी मिळताच वैदेहीचे आई बाबा अथक प्रयत्न करून कसाबसा व्हिसा मिळवत अमेरिकेत पोचले. लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले. "पोलिसात देऊ त्याला. असं सोडणार नाही मी. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय? " बाबांना संताप आवरेना. पण वैदेहीनं अन तिच्या आईनंच त्यांना शांत केलं. "जे घडायचं ते घडून गेलंय बाबा. एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही अन कोर्टानं त्याला करायला भाग पाडला तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आता. मी माझ्या पायावर उभी आहे. माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी. " वैदेहीनं निक्षून सांगितलं होतं. सुनील केव्हाच त्याच्या बायकोबरोबर राहायला गेला होता. पण वैदेहीच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते. थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं अन ती मुळापासून कोसळून पडली. तिनं सुनीलला फोन केला. पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला होता. आता वैदेहीसमोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीसं करणं एवढा एकच उपाय होता. पण आई बाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं. अशीच एक दिवस विमनस्क अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये डबा उघडून बसली होती. पहिला घास घेणार तोच समोरच्या टेबलवरून शब्द आले. "कितने दिन हो गए अम्मा के हाथ की इडली खाए. " वैदेहीनं दचकून त्या दिशेला बघितलं. श्यामल वर्णाचा भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता. "लीजिए ना, मेरी माँ ने बनाई है. " वैदेहीनं डब्याच्या झाकणात 2 इडल्या अन चटणी घालून त्याला दिली.
त्यानंही निसंकोचपणे त्या घेतल्या. वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देऊ गेला. श्याम नटराज मूळचा मद्रासचा, पण शिक्षणानिमित्ताने आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता. तो वैदेहीच्या सेक्शनमध्ये बाकी कोणीच भारतीय नव्हते. आधी ती संकोचानं स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफटून गेल्याने श्यामशी मोजकच बोलत असे. पण दिलखुलास स्वभावाच्या नि अस्खलित मराठी बोलू शकणाऱ्या श्यामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री अन विश्वास लवकरच संपादन केला. एकदा दोनदा तो वैदेहीला सोडायला घरी सुद्धा आला.